कैलासवासी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी जो न्यायालयानं निकाल दिलेला आहे तो निकाल बघता एक हास्यास्पद निकाल न्यायालयानं दिलेला आहे. पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे की ज्या पद्मसिंह पाटलांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पवनराजे निंबाळकरांची गोळ्या झाडून हत्या केली आणि न्यायालयानं निकाल काय दिलाय, 20 वर्षानंतर न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली, त्यांची आणि त्यांच्या सहकार्याची. 20 वर्ष जर डॉक्टर पद्मसिंह पाटील हे निर्दोष आहेत, हे 20 वर्ष जर सिद्ध व्हायला लागत असतील तर इतक्या वर्ष न्यायालयाने काय केलं बरं? 20 वर्ष ह्याच्यातला काळ गेला, ठीक आहे, पण आता न्यायालयानं असं सिद्ध केलं की हे निर्दोष आहेत. मग पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या नेमकं केली कुणी याचीही न्यायालयानं निकाल दिलेला नाही 20 वर्षात. म्हणजे आता पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या कुणी केली ह्या निकालाची वाट आणखीन 20 वर्ष बघायला लावणार आहे का न्यायालय? मला वाटतंय न्यायव्यवस्थेचं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव असूच शकत नाही. वाईट गोष्टींना यश मिळतं आणि चांगल्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो, हे याच्यामधून सिद्ध होतं.